हस्तमैथून किती वेळा करणं नॉर्मल आहे? हा अनेकांच्या मनातला प्रश्न आहे. आपला हस्तमैथूनवरचा मागचा व्हिडिओ ऐकल्यानंतर खूप लोकांनी मला हा प्रश्न विचारला. आता हा प्रश्न फक्त किशोरवयीनच नाही, तर अनेक प्रौढ स्त्री-पुरुषांचा सुद्धा हा प्रश्न असतो. अनेकांच्या मनात याविषयीची शंका, भीती आणि अनेक गैरसमज असतात. हस्तमैथून नॉर्मल आहे, हे अनेकांना पटतं किंवा माहिती असतं, मान्यही असतं. पण नॉर्मल म्हणजे नेमकं किती वेळा नॉर्मल? म्हणजे महिन्यातून एकदा करणं नॉर्मल, महिन्यातून 4 वेळा करणं नॉर्मल, आठवड्यातून 2दा करणं नॉर्मल, की आठवड्यातून एकदा करणं नॉर्मल, की दिवसातून एकदा करत असू, रोज एकदा करत असू तर ते नॉर्मल, की ते अबनॉर्मल असू शकेल? रोज जर दिवसातून एकदा करत असू तर ते नक्की वाईट सवय आहे का? किंवा आम्ही त्याचे ॲडिक्ट झालोय का? असे अनेक प्रश्न, गैरसमज किशोरवयीन मुला-मुलींपासून तर अगदी प्रौढ स्त्री-पुरुषांपर्यंत अनेकांच्या मनात असतात. तर आज आपण याच प्रश्नावरती उत्तर द्यायचा प्रयत्न करूयात. तर या प्रश्नावर बोलत असताना सगळ्यात पहिलं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की नॉर्मल म्हणजे किती वेळा केलं तर नॉर्मल असा विचार करण्यापेक्षा नॉर्मल म्हणजे नेमकं काय? नॉर्मलची व्याख्या नेमकी काय असायला हवी? याविषयी आधी आपण समजून घेऊयात. ठीक आहे? कारण किती वेळा हस्तमैथून करणं नॉर्मल आहे, यासाठीचा एखादा ठराविक नंबर सांगणं अवघड आहे किंवा ते शक्य नाही. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ही गोष्ट वेगवेगळी असू शकते. कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, प्रत्येकाचं वय वेगळं आहे, त्यांची भावनिकता, मानसिकता वेगळी आहे, विचार करण्याची क्षमता वेगळी आहे, शारीरिक कॅपॅसिटी वेगळी असेल किंवा आजूबाजूची परिस्थिती वेगळी असेल. त्यामुळे शरीर, वय, भावना, मानसिकता, आजूबाजूची परिस्थिती या सगळ्या गोष्टींनुसार प्रत्येकाच्या व्यक्तिनुसार तो नंबर वेगवेगळा ठरू शकतो. त्याची फ्रिक्वेन्सी, त्याची वारंवारता कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे ठराविक एक नंबर सर्वांना लागू होईल असं सांगता येणं अवघड आहे. मग नॉर्मल की ॲबनॉर्मल कसं ओळखायचं? तर त्यासाठी काही क्रायटेरिया आपण आज बघूयात, की त्या गोष्टी लक्षात घेतल्या किंवा त्या गोष्टींचा आपण व्यवस्थित विचार केला, तर आपल्याला आपल्या बाबतीत ही संख्या किंवा आपण जी आपला जो हस्तमैथून करण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती बरोबर आहे की चुकीची आहे हे आपल्याला पाहता येऊ शकेल. नॉर्मल आहे की नाही हे तपासण्यासाठीचा सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे शारीरिक. शारीरिकमध्ये काय येतं? सगळ्यात पहिलं की तुम्हाला काही वेदना तर होत नाहीयेत ना? म्हणजे लिंग किंवा योनीच्या ठिकाणी काही वेदना होत असेल, काही जखम झाली असेल किंवा सूज वगैरे आलेली असेल, असं काही झालं असेल तर त्या ठिकाणी काळजीची गोष्ट आहे, चिंता करण्याची गोष्ट आहे. आपण ते लगेच तपासलं पाहिजे किंवा थांबवलं पाहिजे. किंवा त्याचबरोबर काही जणांना खूप जास्त फ्रिक्वेन्सी झाल्यानंतर किंवा एकाच दिवशी एकामागून एक खूप वेळा केल्यानंतर अनेकांना थकवा येतो किंवा अशक्तपणा आल्यासारखं वाटतो. काही करायची इच्छा होत नाही. अशा वेळीस आपण थांबायला पाहिजे किंवा आपण आराम करायला पाहिजे, वेळ घ्यायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे? ती म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनावर याचा काही परिणाम होतोय का? म्हणजे माझा अभ्यास असेल, माझी नोकरी असेल, माझं करिअर असेल किंवा माझं आजूबाजूच्या लोकांशी, घरातल्या लोकांशी, कुटुंबियांशी, मित्रमैत्रिणींशी माझं वागणं असेल, याच्यावर काही परिणाम होत नाहीये ना? हे काही बदलत नाहीये ना? जर या गोष्टींवर काही परिणाम होत नसेल, माझं डेली रुटीन बदलत नसेल, माझ्या झोपेवरती सुद्धा याचा काही परिणाम होत नसेल, कारण अनेकदा झोप डिस्टर्ब होणं हा सुद्धा यामुळे एक प्रॉब्लेम होतो. कारण बऱ्याचदा काय होतं, की हस्तमैथून आपण एकदा, दोनदा केल्यानंतर आपल्या शरीराची ती कॅपॅसिटी संपलेली असते. वीर्यमुक्ती एकदा झाल्यानंतर पुन्हा पुरुषाला लगेच वारंवार वीर्यमुक्ती होत नाही. स्त्रियांच्या बाबतीत हे असंच असतं, की एकदा ती कामतृप्ती झाल्यानंतर पुन्हा लगेच तोच अनुभव लगेच येईलच असं होत नाही. पण आपल्या मनातून मात्र वारंवार तो अनुभव यावा असं वाटत असेल आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असू, तर शरीर त्यावेळेस साथ देत नाही आणि मग थकवा आल्यासारखं होतं. अनेकदा रात्रीच्या वेळी झोपताना जर आपण हे करत असू, तर झोप डिस्टर्ब झाल्यासारखं होतं. असं जर होत असेल, तर थोडासा त्यावेळेस आराम करायला पाहिजे. अगदीच फार चिंतेची बाब नसते. जर ही वारंवारता रोज होत असेल, जर असंच गोष्ट रोज झोप डिस्टर्ब होत असेल, अशा प्रकारचा थकवा किंवा डेली रुटीन जर आपलं काही दिवस सलग जर डिस्टर्ब होत असेल, तर मात्र चिंतेची गोष्ट आहे. मग आपल्याला यापासून थोडंसं परावृत्त व्हायला पाहिजे, थोडासा वेळ घ्यायला पाहिजे. तिसरी यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःच्या मनात याविषयी काही गिल्ट आहे का? अनेकदा असं होतं, की हस्तमैथून केल्यामुळे काही नुकसान होत नाही. पण मी हस्तमैथून करतोय किंवा करते याचा गिल्ट आपल्या मनामध्ये खूप जास्त असतो. कारण त्याविषयीचं नकारात्मक आजूबाजूने खूप आपण ऐकलेलं असतं आणि त्याच्यामुळे हे जे आपण करतोय हे खूप चुकीचं आहे आणि मला काहीतरी घाणेरडी सवय लागलेली आहे, वाईट सवय लागलेली आहे आणि मी आता त्याची ॲडिक्ट झाली आहे किंवा मी आता त्याचा ॲडिक्ट झालोय आणि मला ती सवय सोडता येत नाहीये. हे खूप चुकीचं आहे, कोणाला सांगताही येत नाहीये आणि म्हणून आपण स्वतःलाच दोष देत राहतो आणि सतत त्याविषयी नकारात्मक विचार करत राहतो. याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो.
असं जर होत असेल, आपल्या मनात जर त्या विषयाचं खूप गिल्ट येत असेल, तर ते ॲबनॉर्मल आपण त्याला म्हणू शकतो. आता हस्तमैथुन करण्याच्या फ्रिक्वेन्सीविषयी आपण बोलतोय, तर यामध्ये अर्थात वयानुसार सुद्धा खूप फरक पडतो. म्हणजे आपल्या लक्षातच घ्यायला पाहिजे, की किशोरवयीन मुलं-मुली जे आहेत, त्यांच्यामध्ये अर्थात याविषयीचा कुतूहल खूप जास्त असतं, क्युरिओसिटी असते. त्याच वेळेस मनामध्ये सगळे हार्मोन्स शरीरामध्ये हे तयार होत असतात आणि त्यामुळे याविषयीची तीव्र इच्छा असते आणि ती क्षमतासुद्धा जास्त असते वीर्य निर्मितीची. त्यामुळे किशोरवयीन मुलं असतील, मुली असतील, यांच्यामध्ये हस्तमैथुनाची तीव्रता किंवा त्याची वारंवारता जास्त असू शकते. त्याच वेळेस प्रौढांमध्ये ती वारंवारता कदाचित कमी होऊ शकते. कमी होईलच असं नाही. कदाचित काही प्रौढांमध्ये ती वारंवारता जास्त सुद्धा असू शकते. पण वयाच्या या ठिकाणी नक्कीच फरक पडू शकतो. म्हणजे म्हणजे एक प्रौढ आणि एक किशोरवयीन मुलगा-मुलगी यांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला तुलना करता येत नाही. कारण अर्थात वय, विचार आणि त्यावेळी मनात येणाऱ्या कल्पना, हार्मोन्स या सगळ्याचा त्यामध्ये इफेक्ट होत असतो. त्यामुळे वयानुसार अर्थातच ही फ्रिक्वेन्सी आपला नंबर जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो. अजून एक याविषयीचा एक गैरसमज किंवा मिथ सगळीकडे पसरलेला आहे, ते म्हणजे दररोज हस्तमैथुन करणं हे नुकसानकारक आहे, चुकीचं आहे, वाईट आहे किंवा ते ॲडिक्शन आहे, व्यसन आहे आणि त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. असं जे सांगितलं जातं ते अगदीच 100% सगळ्यांच्याच बाबतीत खरं होईल असं नाही. आपण वरती जे सांगितलं शारीरिक असेल किंवा डेली रुटीन डिस्टर्ब होणं असेल, किंवा आपला काही मानसिक त्रास होत नसेल, झोप आपली डिस्टर्ब होत नसेल, या सगळ्या गोष्टी जर नॉर्मल असतील सगळ्या, तर रोज हस्तमैथुन करणं सुद्धा यात काही चुकीची गोष्ट नाही. आता दिवसातून एकदा, काही जण जर दिवसातून जास्त वेळा करत असतील कधी-कधी, तरी सुद्धा ते नॉर्मलच आहे. तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, जोपर्यंत वर सांगितलेल्या 3 गोष्टी आपल्या ज्या आहेत, त्याच्यामध्ये शारीरिक आहे, आपल्या दररोजच्या आयुष्यातलं काही रुटीन आयुष्य जे आहे ते डिस्टर्ब होणं नसेल आणि गिल्ट त्याविषयीचा आपल्या आयुष्यात नसेल. त्या गोष्टी जर सगळ्या सुरळीत असतील, आपल्या आयुष्यावर त्याचा काही नकारात्मक परिणाम होत नसेल, तर आपण रोज जरी काही वेळा हस्तमैथुन करत असू, तरी त्याचा काही वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे या गैरसमजातून आपण बाहेर निघायला पाहिजे. अनेकदा या गैरसमजामुळे जास्त नुकसान होतं. त्यामुळे ती आपण क्लिअर करून घेऊयात. तर फायनली आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना एक क्लिअर झालं असेल, की हस्तमैथुन किती वेळा करतो किंवा दिवसातून किती वेळा करतोय किंवा महिन्यातून किती वेळा करतोय, याने नॉर्मल किंवा ॲबनॉर्मल काही ठरत नाही किंवा याने कोणतेही नुकसान किंवा फायदा होत नाही. ॲबनॉर्मल कशा वेळेस म्हणता येईल किंवा नॉर्मल कशावरून ठरवायचं, तर या 3 गोष्टी आपण ज्या आधी सांगितल्या, की याचा आपल्या शरीरावर किंवा शारीरिक काही म्हणजे वेदना, काही जखम होणं किंवा दुखतंय, किंवा सूज आली आहे, असं जर काही होत असेल शारीरिक बाबतीत आपल्याला, किंवा त्यामुळे आपलं डेली रुटीन काही डिस्टर्ब होत असेल, नात्यावर परिणाम होत असेल, अभ्यासावर, करिअरवर, नोकरीवर, झोपेवर परिणाम होत असेल, किंवा तिसरी गोष्ट की आपल्या मनात त्याविषयीचं गिल्ट असेल. या 3 गोष्टी जर फक्त 3 गोष्टींपैकी काही जर आपल्या बाबतीत होत असेल, तरच फक्त चिंता करण्याची गोष्ट आहे. जर यातलं काहीही आपल्या बाबतीत होत नसेल, तर आपण किती वेळा हस्तमैथुन करतोय याने आपल्या आयुष्यावरती काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे त्याविषयीचा गिल्ट घ्यायची काही गरज नाही. तुम्ही जोपर्यंत हेल्दी आहात शरीराने, मनाने, तोपर्यंत हस्तमैथुन हेल्दी आहे. इतकं साधं गणित आपण याविषयी लक्षात घेऊयात. अजून हस्तमैथुनाविषयी काही तुमच्या मनात शंका असतील, प्रश्न असतील, तुमच्या मित्रमैत्रिणींचे काही प्रश्न असतील, तरी ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आपण यातल्या प्रत्येक मुद्द्यावर, प्रत्येक प्रश्नावर बोलायचा नक्कीच प्रयत्न करूयात. तोपर्यंत जोडून राहा मैत्रकुल सोबत. धन्यवाद.